आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टर मधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन हॉलो सर्कल यातील न्यूमेरिकल नंबर 9 पाहणार आहोत. काय हॉलो कास्ट आयर्न पाईप विथ एक्सटर्नल डायमीटर 100 mm अँड थिकनेस ऑफ मेटल 10 mm. म्हणजेच काय, हे काय केलंय, हॉलो सर्कल दिलेला आहे ज्याचा एक्सटर्नल डायमीटर किती दिलेला आहे 100 mm अँड थिकनेस म्हणजे ह्याची जी काय जाडी आहे ते आपल्याला किती आहे 10 mm दिलेला आहे. ओके, इज युज्ड ॲज अ स्टड. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन अबाउट इट्स डायमीटर. म्हणजेच या हॉलो कास्ट आयर्न पाईपचा काय करायचं, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. कुठं करायचं आपल्याला, अबाउट डायमीटर. आणि रेडियस ऑफ गायरेशन के डिनोट कसे करतो आपण, रेडियस ऑफ गायरेशन के अबाउट इट्स डायमीटर. रेडिएशन ऑफ गायरेशन सुद्धा डायमीटरच्या अकॉर्डिंग काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. जर आपल्याला आउटर डायमीटर 100 दिलाय तर इनर डायमीटर कसा काढायचा, की बघा हा डायमीटर आहे. हा डायमीटर किती दिलाय, मोठ्याचा डायमीटर 100 mm दिलाय आणि थिकनेस दिलाय. म्हणजेच याची जी काही जाडी आहे ती किती आहे 10 mm. 10 mm पूर्ण अशी 10 mm जाडी आहे. म्हणजेच काय होणार, जर टोटल 100 mm असेल तर इथून ते इथपर्यंत किती असणार आहे 10 mm थिकनेस असणार आहे. त्याचप्रमाणे इथं पण काय असणार आहे 10 mm थिकनेस असणार आहे. म्हणजेच काय, टोटल जर 100 असेल तर 100 मायनस हे 10 आणि हे 10, हे 10 किती होणार 20. 100 मायनस 20 किती राहणार, आतला सर्कल आपला 80 mm डायमीटरचा स्मॉल डी असणार आहे. तर आता काय करूया आपण, गिवन काय काय तर लिहूया. कॅपिटल डी किती दिलाय 100 mm. स्मॉल डी कसा काढणार, टोटल 100 आहे मायनस काय होणार, हा 10 प्लस हा 10 किती झाला 20 मायनस 20. म्हणजेच काय होणार, हा पूर्ण 100 मधून हा 10 प्लस हा 10 20 केल्यानंतर राहिलेला काय येणार आपला इनर सर्कलचा डायमीटर. म्हणजे हा जो काय छोटा सर्कल आहे याचा डायमीटर किती येणार आपला 80 mm डायमीटर येणार. डायग्राम ड्रॉ करूया हॉलो सर्कलची आणि डायमेन्शन देण्याचा प्रयत्न करूया. हा एक्सटर्नल डायमीटर किती दिलेला आहे 100 mm आणि इंटरनलचं डायरेक्ट डायमीटर आपल्याला दिलं नाही, तर काय केलेलं आहे त्यांनी थिकनेस दिलेलं आहे. तर आपण ते ड्रॉ करणार आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं करायला सांगितलं, डायमीटरला. म्हणजेच एक्स ॲक्सिसला हे एक्सटेंड करतो. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं फाइंड आउट करायला सांगितलं, एक्स ॲक्सिसला. हा डायमीटर, इथून ते थिकनेस किती आहे 10 mm. ही थिकनेस किती आहे 10 mm. टोटल किती दिलेलं आहे आपल्याला डायमीटर 100 mm. टोटल जर 100 असेल 100 मायनस हे 10 आणि हे 10 किती राहिले 80 mm इनर सर्कल डायमीटर राहिला. आणि काय करायला सांगितलंय, फाइंड काय करायला सांगितलेलं आपल्याला इथे लिहूया फाइंड म्हणून. फाइंड काय सांगितलंय, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन अबाउट इट्स डायमीटर. या डायमीटरला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया कसं, आय एक्स एक्स इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर इज इक्वल्स टू क्वेश्चन. दोन्हीपैकी काही आन्सर आपलं सेम असणार. त्याचबरोबर काय सांगितलंय, रेडियस ऑफ गायरेशन के कुठं करायला सांगितलंय, डायमीटरला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. सर्वप्रथम काय करूया, आय एक्स एक्स आय डायमीटर साठी काय करूया, व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आय एक्स एक्स इज इक्वल्स टू आय डायमीटर इज इक्वल्स टू आय एक्स एक्स साठी हॉलो सर्क्युलरचा फॉर्म्युला काय असतो, आपला व्हिडिओ नंबर 1 ऑल थेरी कन्सेप्ट आणि फॉर्म्युला, त्यामध्ये सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत, तिथून तुम्ही पाहू शकता. त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तो व्हिडिओ तिथून तुम्ही कम्प्लीट करा. तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया. हॉलो सर्क्युलर साठी आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची व्हॅल्यू सेम असते. कशी काढतो आपण ती, पाय कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64. पाय ॲज इट इज, कॅपिटल डी किती आहे रे, मोठ्या सर्कलचा डायमीटर 100 mm चा पॉवर 4 मायनस स्मॉल किती आहे 100 वजा 10 आणि 10 20 केलं तर किती आलं 80 ची पॉवर 4 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 64. म्हणजेच काय, आय एक्स एक्स इज इक्वल्स टू आय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट
डायमीटर किंवा त्यालाच आपण एक्स एक्स ॲक्सिस म्हणणार आहे. किती येतंय बघूया, कॅल्क्युलेट करूया. पाय इथं येलो कलरमध्ये म्हणून शिफ्ट सुद्धा येलोमध्ये आहे. शिफ्ट EXP दाबल्यानंतर पाय येतं. ब्रॅकेटमध्ये काय होणार, 100ची पॉवर 4 मायनस 80ची पॉवर 4 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू करतो. या वरच्याची व्हॅल्यू काहीतरी ही आली, ही कशी असणार आहे, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे. म्हणून काय करतो, डायरेक्ट डिवायडेड बाय आन्सर डिवायडेड बाय 64. काहीतरी व्हॅल्यू आली, फार मोठी असल्यामुळे मी काय करतो, छोटी करतो. कशी करणार, ENG बटन प्रेस करणार. ते आले आपलं आन्सर 2.898 इंटू 10⁶ mm⁴. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय असतं, mm⁴. ऑल व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे mm⁴. जर सेंटीमीटर मध्ये असते तर cm⁴. जर मीटर मध्ये असते तर m⁴. एरियाचं फॉर्म्युला, एरियाचं युनिट कसं असतं, mm² असतं. ऑल व्हॅल्यू मीटर मध्ये असले तर m², सेंटीमीटर मध्ये असले तर cm². आणि एक्स वाय आपण डिस्टन्स काढतो ते कशामध्ये असतं, mm, सेंटीमीटर किंवा मीटर. सध्या काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे mm⁴. म्हणजेच काय, आपलं पहिलं आन्सर आपण फाइंड केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. हा जो डायमीटर आहे त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती आली, 2.898 इंटू 10⁶ mm⁴. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन काय असतं, के. कुठं करायला सांगितलंय, अबाउट इट्स डायमीटर. म्हणजेच के डायमीटर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिसला सांगितलं असतं एक्स एक्स लिहिलं असतं, वाय वायला सांगितलं असतं वाय वाय लिहिलं असतं. डायमीटरला विचारलंय तर डायमीटर लिहिणार. आय डायमीटर म्हणजेच काय रे, एक्स एक्स आहे. एक्स एक्स सुद्धा इथं लिहू शकतो, के एक्स एक्स, और इथं लिहूया के एक्स एक्स इज इक्वल्स टू के डायमीटर इज इक्वल्स टू काय होणार, अंडर रूट मध्ये आय डायमीटर किंवा आय एक्स एक्स डिवायडेड बाय एरिया. आपल्याला आय डायमीटर इथे काढलेला आहे किंवा आय एक्सेस फाइंड आउट केलेला आहे. एरिया माहिती आहे का, नाही. मग एरिया फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. एरिया कसा फाइंड आउट करतो, हॉलो सर्क्युलर साठी पाय कॅपिटल D² मायनस स्मॉल D² डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू पुट करूया. पाय ॲज इट इज, कॅपिटल D किती आहे, मोठ्या सर्कलचा डायमीटर 100 मायनस स्मॉल सर्कल कसा काढला, मोठा मायनस ही थिकनेस प्लस ही थिकनेस 20, म्हणजेच 100 मायनस 20 80 स्क्वेअर डिवायडेड बाय 4. कॅल्क्युलेट करूया. पाय इथं येलो कलर मध्ये, शिफ्ट येलो मध्ये, म्हणून शिफ्ट EXP बटन दाबल्यावर पाय आलं. ब्रॅकेट मध्ये काय, 100चा स्क्वेअर मायनस 80चा स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट केलं. या वरच्या टर्मचं आन्सर हे काय तर आलं, या आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे. म्हणून काय करणार, आन्सर डिवायडेड बाय किती आहे 4 केल्यानंतर काय तर व्हॅल्यू आली तिथं लिहितो मी. एरिया इज इक्वल्स टू 2827.433. मगाशी म्हटल्याप्रमाणे एरियाचं युनिट काय असणार, mm चा स्क्वेअर. आय डायमीटर आय एक्स एक्स माहित आहे, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करूया इथं. म्हणजेच काय, के एक्स एक्स इज इक्वल्स टू के डायमीटर इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये काय येणार, आय डायमीटर किती आहे आपलं व्हॅल्यू 2.898 इंटू 10⁶ डिवायडेड बाय एरिया फाइंड आउट केला की त्याला 2827.433. सॉल्व करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय करूया, अंडर रूट ॲज इट इज लिहूया, ब्रॅकेटमध्ये लिहूया. अजून एक ब्रॅकेट टाकतो मी. ह्या दोन सेपरेट टर्म आल्यामुळे मी एक अजून एक्स्ट्रा ॲड केलं. 2.898 इंटू 10⁶ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, 2827.433 ब्रॅकेट कंप्लीट. स्टार्टिंगला आपण दोन ब्रॅकेट टाकल्यामुळे पहिला ओपनच आहे ब्रॅकेट, तो क्लोज करण्यासाठी मी डबल एक ब्रॅकेट क्लोज केलं. आन्सर आपलं काय तर आलं, तिथे आलं आन्सर आपलं 32.0149 म्हणजेच काय 5, म्हणजेच 49 म्हणजेच काय 50, म्हणून डायरेक्ट 15 लिहिलं. असं युनिट काय असणार याचं, mm. सगळे युनिट mm मध्ये असल्यामुळे mm म्हणजेच काय, के एक्स एक्स इज इक्वल्स टू के डायमीटर इज इक्वल टू 32.015 mm.
किंवा डायरेक्ट अप्रॉक्सिमेटली 32 सुद्धा आपण काय करू शकतो, लिहू शकतो. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे आपण दोन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेत. पहिले काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर आणि रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अबाउट डायमीटर. म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती आला, IXX, आय डायमीटर ही व्हॅल्यू आली 2.898 इंटू 10⁶ mm⁴. आणि रेडियस ऑफ गायरेशन काय असतो फॉर्म्युला, K इज इक्वल्स टू √I डिवायडेड बाय A. जर आपल्याला डायमीटरसाठी विचारला म्हणून आय डायमीटर, जर XX ऍक्सिसला विचारलं असतं तर IXX आला असता, जर YY ऍक्सिसला विचारलं असतं तर इथं YY आला असता. एरिया कोणत्या ऍक्सिसला सेम असल्यामुळे डायरेक्ट आपण काय करतो, एरिया फाइंड आउट करतो. सोडवत गेल्यानंतर आपण काय काढलं, याचा अंडर रूट घेतल्यानंतर काय आलं आपला रेडियस ऑफ गायरेशन K, युनिट काय असतं mm मध्ये 32.015 mm. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनिअर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.